आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान ब्रह्मचारी असल्यामुळे त्याच्या मंदिरातही महिलांचा प्रवेश निषिद्ध मानला जातो। मात्र तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल की अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्यासाठी मान असतो तो फक्त महिलांना। आणि ही परंपरा आजपासून नव्हे तर ब्रिटिश काळापासून आहे। 1929 मध्ये सरकारने हनुमान जयंतीवर बंदी घालत गावातल्या तरुणांना अटक केली। इथे रथ ओढण्यासाठी पुरुष नसल्यामुळे पहिल्यांदाच परंपरा जुगारत महिलांनी हा रथ ओढला होता। तेव्हापासून संगमनेरकर महिला ही परंपरा जोपासतात। विशेष म्हणजे या रथयात्रेच्या सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून रथाची पूजा करण्यात येते। अरे फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। या उत्सवाचं एकच ब्रीदवाक्य आहे की महिलांना सबल बनवणे। ते 1957 पासून जे सुरू झालं ते आज 2017 पासून स्त्रियांनाच पहिला मान दिला जातो आणि ही सगळं या बजरंगबलीचीच कमाल आहे। काय म्हणावा हा उत्सव विविध ढोल ताशांसह असो किंवा बजरंगबलीच्या नामासह असो, पण सगळ्यांनाच भुरळ घालणारा असा आमचा संगमनेरचा हनुमान जयंती उत्सव सोहळा देशभरातनं विविध लोक ज्याच्याकडे टक लावून पाहतात, आतुरतेने वाट पाहतात, त्या संगमनेरच्या बजरंगबलीच्या चरणावर मस्तक ठेवून मी सांगते, भारत माता की जय। अरे फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। 40-50 वर्षापासून येते मी, कारण माझं लहानपणच इथं गेलेलं आहे। काय कारण आहे? कारण ना इथं रथाचं महत्व असं आहे की स्त्रियांनी जेव्हा हात लावतात तेव्हापासून तो रथ असं पुढे ढकलला जातो, असं मारुतीचं महत्व आहे। तर इथं दरवर्षी अशी मोठी इथं जत्रेसारखं असं भरतं। अशी संगमनेर मधली परंपरा।